जुना वाद व न्यायालयात सुरू असलेला खटला या कारणावरून आरोपींनी दोघा मायलेकाला शिवीगाळ करून दगड व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच घरावर दगडफेक केल्याची घटना राहुरी तालुक्यातील वांबुरी येथे दिनांक 13 मार्च रोजी सकाळच्या सुमारास घडली. सोनाली रमेश ससाने वय 40 वर्ष, राहणार वांबुरी, तालुका राहुरी, यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की दिनांक 13 मार्च 2026 रोजी सकाळी 10:15 वाजेच्या सुमारास सोनाली ससाने यांचा मुलगा रोहन हा घरासमोरील पटांगणामध्ये बसलेला होता. त्यावेळी तेथे आरोपी आले व जुना वाद व न्यायालयात सुरू असलेला खटला या कारणावरून शिवीगाळ व दमदाटी करू लागले. त्यावेळी सोनाली ससाने आरोपींना म्हणाल्या की आपली कोर्टात केस चालू आहे, तरी तुम्ही आम्हाला वारंवार त्रास देऊ नका, असं म्हणाल्याचा राग आल्याने आरोपींनी त्यांच्या घरावर दगडफेक केली. तसेच दोघा मायलेकांना दगड व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच सोनाली ससाने यांच्या गळ्यातील सोन्याचे पाऊण तोळ्याचे मणिमंगळसूत्र जबरदस्तीने तोडून घेतले. सोनाली रमेश ससाने यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात आरोपी दीपक शांताराम ससाने, आशिष राहुल ससाने, वर्षा राहुल ससाने, प्राची राहुल ससाने, कृपा दीपक ससाने, बेपी रामदास ससाने, रामदास सावळेराम ससाने, सचिन साहेबराव ससाने, अंकिता सदाशिव ससाने, सदाशिव रामदास ससाने, सर्व राहणार वांबुरी, तालुका राहुरी या 10 जणांवर शिवीगाळ व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. सतीश फुलसौंदर, MS न्यूज 15, राहुरी.